हॅलो नमस्कार, मी अनघाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सगळ्यात आधी तर जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, आपला व्हिडिओ पहिल्यांदाच बघतात, त्यांना मला सगळ्यांना सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलवरती छान छान रेसिपीज दाखवले जातात। त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची, चेहऱ्याची कशी काळजी घ्यायची, त्या संदर्भातील DIY रेमेडी सुद्धा मी शेअर करत असते। आणि हो, जर का मी कुठे बाहेर जात असेल, नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल, तर व्हिडिओ जसे की ट्रॅव्हल ब्लॉग किंवा फूड ब्लॉग ते सुद्धा मी शेअर करत असते। तर बेसिकली मला जे आवडतं, मला जे जमतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते। तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही माझा व्हिडिओ बघताय, चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट केलेली आहे, तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि ज्या सबस्क्रायबर्सने ऑलरेडी सबस्क्राइब केलंय त्या सगळ्यांना थँक्यू सो मच। तर आज मी आलेली आहे साईबाबांच्या नगरीमध्ये, म्हणजे शिर्डीमध्ये। आणि मला आधीपासून फॉलो करतात, त्यांनी पाहिलं असेल की काही महिन्यांपूर्वी सुद्धा मी शिर्डीमध्ये आली होती आणि इकडच्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या व्हिडिओजमधून मी शेअर केले होते। तर मागच्या वेळेस आम्ही जिथे राहिलो होतो ते होतं साई आश्रम। आपल्या शिर्डी संस्थांचं साई आश्रम होतं, भक्तनिवासच्या बाजूला होतं आणि ते सुद्धा मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवलं होतं। तर ह्या वेळेस आम्ही हॉटेलमध्ये राहिलेलो आहे आणि हे जे हॉटेल आहे ते त्या हॉटेलचं नाव आहे सिटी हार्ट आणि हे जे हॉटेल आहे ते अगदी बस डेपोच्या बाजूला आहे। त्याचबरोबर एकदम प्राईम लोकेशनला आहे, म्हणजेच आपल्याला कुठेही जायचं असेल तर आपण वॉकेबल जाऊ शकतो, अगदी मंदिरला, प्रसादालयमध्ये, किंवा आपल्याला बस डेपोवरून आपल्याला बस पकडायची असेल, बाहेर कुठे जायचं असेल तर रिटर्न जर्नीसाठी सुद्धा हे खूप चांगलं लोकेशन आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत इथलं हॉटेल टूर किंवा रूम टूर जे आहे ते सुद्धा शेअर करणार आहे। त्याचबरोबर आम्ही इथून बाहेर पडल्यानंतर ब्रेकफास्टला जातोय, तर तिकडे एक स्वामी मद्रास हॉटेल म्हणून आहे, फार जवळच आपल्या अगदी मंदिराच्या जवळ आहे आणि खूप जुनं हॉटेल आहे। तर तिकडचं सुद्धा मी जो एरिया आहे किंवा जे हॉटेल आहे ते तुमच्यासोबत शेअर करेन, ते आपल्या व्हिडिओजमध्ये मी दाखवणार आहे। त्यासोबत आम्ही ब्रेकफास्टला काय घेतो आणि त्याचा जो रिव्ह्यू आहे तो सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन। आणि हो, आम्ही आता इथून जाताना वाटेतच आम्हाला खंडोबाचं मंदिर सुद्धा लागणार आहे, तर तिकडे सुद्धा मी जाणार आहे आणि तिथे व्हिडिओग्राफी जर का अवेलेबल असेल, करू शकत असू, तर ते सुद्धा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर आता वेळ न घालवता चला जाऊयात आपण आता ब्रेकफास्ट करायला। त्याचबरोबर आपल्या हॉटेलचा आणि रूम टूर सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर रस्ता जस्ट क्रॉस केला की समोरच हे खंडोबाचं मंदिर आहे। तर पहिले आम्ही विचार केला खंडोबाच्या मंदिरमध्ये जाऊया आणि मग पुढे आपण ब्रेकफास्ट करायला जाऊया। तर हे अशा पद्धतीने खंडोबाचं मंदिर आहे आणि इथे मी जसं की मगाशी म्हटलं तसं सगळ्याच आपल्या मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी नसते अलाउड, त्यामुळे इथे जवळून मी काही शूट नाही करू शकले, तर लांब उभारून, गाभाऱ्यात उभारूनच मी हे सगळ्या गोष्टी शूट करते। तर मंदिर खूप छान आहे, खूप जुनं आहे आणि मस्त एकदम प्रसन्न वाटतं। तर मंदिरामध्ये अशा पद्धतीने आमचं दर्शन झालं। त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत ब्रेकफास्ट करायला। स्वामी मद्रास हॉटेल हे मंदिरापासून जवळच आहे, तुम्ही कोणालाही विचारलं तिकडे तर खूप फेमस आहे। जिथे आपण शिवराक प्रसाद, लाडू प्रसाद मिळतो ना, त्याच्या जवळच आहे। खरं तर हे खूप जुनं हॉटेल आहे, पण मी इथे पहिल्यांदाच जाते। अनिकेत इथे बऱ्याचदा गेलेला आहे, सो त्यानेच मला हे हॉटेल सजेस्ट केलं आहे। तर आता आपण बघूयात की हॉटेलचं मध्ये काय काय मिळतं आहे आणि कशा पद्धतीचं हे हॉटेल आहे। तर एंट्री केल्यानंतरच तुम्ही बघू शकता इथे साईबाबांची अशी मूर्ती आहे आणि आतमध्ये छोटंसं हॉटेल आहे आणि अशा पद्धतीचं एक ॲम्बियन्स आहे। एकदम ट्रेडिशनल आणि ऑथेंटिक जे मद्रासी हॉटेल असतात, उडपी हॉटेल असतात तशा पद्धतीचं आहे। आणि ते मेनू कार्ड पण आहे, खूपच सिंपल असा मेनू कार्ड आहे, पण भरपूर व्हरायटी आहे इडली डोसामध्ये। तर इथे आम्ही आता रवा मसाला डोसा घेतला होता, त्याचबरोबर नारळाची चटणी आणि सांबारसुद्धा दिलेला आहे। तर सांबार आणि चटणी देण्यामध्ये अजिबात कंजूसी केलेली नाही, भरभरून इथे दिलेलं आहे। क्वांटिटीसुद्धा खूप छान आणि खूप मस्त आहे, भरपूर आहे। तर अशा पद्धतीने इथे रवा मसाला डोसा चटणी सांबारसोबत सर्व केलेला आहे। तुम्ही बघू शकता की दिसतानाच तो डोसा किती क्रिस्पी दिसतोय आणि खरोखरच तो क्रिस्पी होता। तर डोसा झाल्यानंतर आम्ही इथे ह्यांची इडली प्लेटसुद्धा मागवली होती आणि ट्रस्ट मी, इडलीसुद्धा खूप छान होती, अगदी मऊसूद कापसासारखी ज्याला आपण म्हणतो ना तशा पद्धतीची। आणि ऑफकोर्स आता सगळं खाऊन झाल्यानंतर उडपी हॉटेलमध्ये आपण फिल्टर कॉफी तर घेणारच ना, सो लास्टला आम्ही फिल्टर कॉफी घेतली आणि फिल्टर कॉफीसुद्धा खूप छान होती आणि अगदी त्यांनी ते ट्रेडिशनल पद्धतीमध्ये दिलेलं होतं, सर्व केलेलं होतं की ग्लास आणि एक छोटी वाटी, त्याच्यामध्ये तुम्ही कॉफी असं ओतून थंड करून आणि मग घेऊ शकता। तर तशाच पद्धतीने आम्हीसुद्धा घेत होतो, खूप छान आणि खूप मजा आली। कॉफीचा तो नुसता सुवासच आहे ना, तो खूप छान होता, म्हणजे एकदम ट्रेडिशनल ज्याला म्हणतात ना तशा पद्धतीची होती। त्यानंतर आम्ही इथे कॉफी घेतली आणि तुम्ही कॉफी घेतल्यानंतरची रिॲक्शनसुद्धा बघू शकता
एकदम मस्त आहे, एकदम रिफ्रेशिंग असं वाटतं। तर आमचं ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही ऑफकोर्स दर्शन करायला गेलो। तर आता आपल्या मंदिरामध्ये तर अजिबात फोन अलाउड नाही आहे। तुम्ही शिर्डीला गेला असेल तर तुम्हाला माहीत असेल बाहेरच सगळं जमा करावं लागतं। बट बाहेर चावडीच्या इकडे वगैरे जागा आहे जिथे तुम्ही फोन यूज करू शकता, तर तिथूनच मी हे फुटेज घेतलेलं आहे। त्यानंतर आम्ही लेंडीबाग वगैरे असं बघत जात होतो आणि बाहेर असं छान असं फोटोग्राफी करण्यासाठी सेल्फी पॉईंटसुद्धा तुम्ही म्हणू शकता असं त्यांनी डिझाईन केलेलं आहे। तर हे खूप छान वाटतं बघायला। आणि तिथून आम्ही पुढे गेलो आमच्या हॉटेल रूमवरती। तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की हॉटेलचं सुद्धा तुम्हाला मी टूर देईन। तर एंट्री करताना अशा पद्धतीचं गेट आहे हॉटेलचं, इथून आपल्याला एंट्री करायची आहे। हे हॉटेलचं जे लोकेशन आहे ना ते खूप चांगलं आहे। इथे साईडला तुम्ही बघू शकता, हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे बस स्टँड आणि इथे आहे आपलं हॉटेल। तर हॉटेल आणि बस स्टँडमध्ये एकच कंपाऊंड आहे, सो खूपच जवळ लोकेशन आहे। तर त्यामुळे वॉकेबल आहे मंदिरापासून। तर इथून आपण आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचं हे आपलं हॉटेल आहे। पार्किंगला पण स्पेस भरपूर दिलेला आहे इकडे। अशा पद्धतीचं नीट अँड क्लीन ॲम्बियन्स आहे, पार्किंग स्पेससुद्धा आहे आणि व्यवस्थित असं स्पेशियस आहे आपलं हे हॉटेल। त्याच्यानंतर इथून एंट्रन्स आहे, मेन एंट्रन्स जो आहे। त्याचबरोबर इकडे साईडला तुम्ही बघितलं असेल तर त्यांचं रेस्टॉरंटसुद्धा आहे, सो तिकडे ब्रेकफास्ट वगैरेची सोयसुद्धा आहे। त्यानंतर एंट्री केल्यानंतर इकडे अशा पद्धतीचं वेटिंग एरिया आहे, त्याचंसुद्धा ॲम्बियन्स तुम्ही बघू शकता, खूप छान वाटतो आणि एकदम वेलकम जे म्हणतो ना आल्या बघितल्यावरती असं छान असं एक प्रसन्न वाटतं, तशा पद्धतीचं हे ॲम्बियन्स आहे, ॲटमॉस्फिअर आहे इकडचं। इथे लेफ्टला तुम्ही बघू शकता ते आहे रिसेप्शन एरिया आणि राईटला हे आहे ट्रॅव्हल डेस्क। तर हे मला फार आवडलं, इकडे तुम्ही जवळपासच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन करून ह्यांची गाडी असेल तिकडून तुम्ही जाऊ शकता। त्यानंतर आम्ही आलो आहोत आमच्या रूमवरती आणि अशा पद्धतीची आमची रूम आहे, सिम्पल स्वीट शॉर्ट असं तुम्ही म्हणू शकता। तर छान अशी आमची रूम आहे आणि रूममध्ये जे बेसिक आपल्याला गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या आहेत इकडे। जसं की हे ड्रेसिंग टेबल तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर खाली स्टोरेजसुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे। तर इथे आता आमच्या सामानाची गर्दी आहे, पण ती तुम्ही थोडी ॲडजस्ट करून घ्या। सो इथे फॅनसुद्धा दिलेला आहे आणि फुल्ली AC आहे, त्याच्यामुळे फॅनची गरज नाही लागत बेसिकली। त्यानंतर इथे मेनू कार्डसुद्धा आहे, खाली जे रेस्टॉरंट आहे तिकडून तुम्हाला काही ऑर्डर करायचं असेल तर करू शकता। इंटरकॉम दिलेला आहे आणि साईडला रिसेप्शनिस्ट वगैरे जे काही असतात ते सुद्धा त्यांचे नंबरसुद्धा आहेत आणि ते व्यवस्थित अटेंडसुद्धा करतात आपल्याला। त्यानंतर हा कम्फर्टेबल असा बेड आहे, बेडच्या दोन्ही साईडला स्टोरेज आहे। तर इकडे मी मगाशी म्हटलं तसं TV चॅनल्स आणि रिसेप्शनचे जे नंबर्स आहेत ते मेन्शन केलेले आहेत दरवाजाच्या पाठीमागे आणि इथे टेलिव्हिजन सेटसुद्धा आहे आणि तुम्हाला जे काही हवं असेल तुमच्या फ्री टाईममध्ये ते तुम्ही बघू शकता। तर इकडे 2 बिस्लरी बॉटल्स, त्याबरोबर चहाचं केटल आणि इकडे टी कॉफीचे सॅचे जे असतात ते आहेत। त्याच्यानंतर छोटंसे असं हे कॉफी टेबलसुद्धा आहे, त्याच्याबरोबर मस्त चेअर आहे आणि बाहेर तुम्ही जो काही व्ह्यू आहे, आता इथे आम्ही असं काही नाही सिटी व्ह्यू घेतला होता त्याच्यामुळे आम्हाला तोच दिसतो आहे समोरून। तर ते तुम्ही बघत मस्त छान आपलं ॲटमॉस्फिअर एन्जॉय करू शकता। तर खरं तर आता इथे ACने जर नको असेल तर फॅनची सोय आहे, त्यामुळे फार काही असं गरज नाही वाटत आहे, कारण आम्ही गेलो होतो त्यावेळेला पाऊस होता त्यामुळे थंडच वाटत होतं सगळं। इथे वॉर्डरोबची सुद्धा सोय आहे, व्यवस्थित असे स्टोरेज दिलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम कम्फर्टेबल असं आहे रूम। वॉर्डरोबमध्ये पण तुम्ही बघू शकता प्रॉपर असं स्पेस आहे सामान ठेवण्यासाठी। त्यानंतर इकडे वॉश बेसिन आहे आणि वॉशरूम बाथरूम वगैरे आहे, ते सुद्धा एकदम नीट अँड क्लीन आहे। 24 आवर्स इकडे हॉट वॉटर सर्व्हिससुद्धा दिलेली आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे। तर बेसिक जे टॉयलेटरीज आहेत ते सुद्धा त्यांनी इकडे प्रोव्हाइड केलेले आहेत। तर ओव्हरऑल नीट अँड क्लीन आहे सगळ्या गोष्टी। आम्हाला ही रूम 1600 पर नाईट या हिशोबाने मिळाली आहे, पण हे जे रूमचे जे रेट आहेत ते फ्लक्च्युएट होत असतात, तर ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा चेक करू शकता। हॅलो, आय एम बॅक। तर या व्हिडिओमध्ये इतकंच।
त्याचबरोबर जे लेंडी बाग आहे किंवा मंदिराचा जो परिसर आहे तो मी डिटेलमध्ये माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर का तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर. पण त्या संदर्भातील शॉर्ट्स जे आहेत ते मी यावेळेस बनवलेले आहेत आणि ते आपल्या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मिस न करण्यासाठी पहिले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा, म्हणजेच मी व्हिडिओ कोणत्या वेळेला पोस्ट करते ते तुम्हाला कळेल आणि तुमच्याकडनं व्हिडिओ मिस होणार नाही. तर अशाच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.